माणसाने सुरुवातीला दगडाला आकार देऊन शिकारीसाठी शस्त्र बनवली असतील, पण हळूहळू या शस्त्रांचा वापर त्याने माणसांच्याच विरोधात सुरू केला। सुरुवातीला युद्धात तलवार, भाले, धनुष्यबाण या शस्त्रांचा वापर केला जायचा। आज अनेक अत्याधुनिक शस्त्र प्रत्येक देशाकडे आहेत। आता तर अणुबॉम्बपेक्षा जास्त विनाशक बॉम्ब सुद्धा बनवले जात आहेत। पण युद्धावर, युद्ध पद्धतीवर प्रभाव टाकणारे एक शस्त्र आहे। या शस्त्रा इतका प्रभाव दुसरा कोणत्याही शस्त्राने टाकला नसेल। आज अट्टल गुन्हेगारांपासून किरकोळ चोरांपर्यंत हे शस्त्र प्रत्येक जण वापरतं, ते म्हणजे बंदूक। एकेकाळी फक्त जागतिक सैन्य दलच बंदुका वापरायचं। आता तर अमेरिकेत बंदूक बाळगणं सामान्य नागरिकाचा हक्क मानला जातो। तर अशी ही बंदूक तयार कशी झाली, या बंदुकीचा इतिहास काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा, म्हणजे आपलं गाजावाजा। कंपास, कागद आणि छपाई सारख्या महत्त्वाच्या शोधांसारखाच आणखी एक महत्त्वाचा शोध चीनमध्येच लागला। तो शोध म्हणजे बारूद। 9व्या-10व्या शतकात चीनमध्ये गन पावडर म्हणजेच बारूदचा शोध लागला। गन पावडर म्हणजे सल्फर, कार्बन आणि पोटॅशियम नायट्रेट यांचं मिश्रण होतं। या स्फोटकाचा उपयोग सुरुवातीला दिवाळीत जे आपण फटाके फोडतो ते फटाके तयार करण्यासाठी झाला। मग पुढे 10व्या शतकात या गन पावडरचा वापर युद्धात करण्यात आला। भाल्याच्या पुढच्या टोकाला रॉकेट सारखी गोष्ट बांधली जायची, जी पेटवून शत्रूवर सोडली जायची। याला आपण बंदुकीचं पहिलं रूप म्हणू शकतो। पण ज्याला आपण पहिली बंदूक म्हणू शकतो ते म्हणजे हँड कॅनन, ज्याचा शोध 13व्या शतकाच्या अखेरीस लागला। हँड कॅनन एक साधी पोकळ ट्यूब होती, जी पितळ किंवा लोखंडापासून बनवलेली असायची। त्याला पकडण्यासाठी एक हँडल सुद्धा होतं। जसं एखादी तोफ गोळा फेकण्याचं काम करते, तसंच काम हे हँड कॅनन करायचं, ज्याचा वापर चीनमध्ये 1287 ते 88 दरम्यान झालेल्या युद्धात झाला। त्यानंतर अशाच प्रकारे एक एक गोळी सुटणाऱ्या बंदुका तयार झाल्या आणि त्यांचा वापर होत गेला। 16व्या शतकात जर्मन रिव्हॉल्व्हरचा वापर वाढला होता, ज्यामध्ये फक्त एक बॅरल होतं आणि फक्त एकदाच गोळीबार करता येत होता। आता जसं साऊथ मूव्हीज मध्ये धडाधड गोळीबार होतो, तरी बंदुकीतल्या गोळ्या संपत नाहीत, तशा बंदुका तेव्हा नव्हत्या। पण एकाच वेळेस 5 ते 6 गोळ्या फायर करता येतील अशी रिव्हॉल्व्हर बनवली ती सॅम्युअल कोल्ट याने। 1830 मध्ये तो एका जहाजातून प्रवास करत होता। त्यावेळी त्याचं लक्ष जहाज चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेअरिंगकडे गेलं, जिथून त्याला आयडिया आली की या सिस्टीमचा वापर बंदुकीत सुद्धा केला जाऊ शकतो। त्याच प्रवासादरम्यान त्याने एक लाकडी रिव्हॉल्व्हरचं मॉडेल तयार केलं। मग जेव्हा तो प्रवासातून घरी परतला, तेव्हा त्याने पैसे जमवायला सुरुवात केली। त्याच्या डोक्यातली बंदूक बनवण्यासाठी त्याने जॉन पॅटरसन या लोहारासोबत मैत्री केली। पॅटरसन सोबत त्याने नवीन प्रयोग सुरू केले। तो एक असे रिव्हॉल्व्हर बनवू इच्छित होता, ज्यामध्ये फिरणारा सिलेंडर असेल, जे जास्त वेळा लोड न करता अनेक राऊंड फायर करू शकेल। पुढे अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी अशी रिव्हॉल्व्हर बनवली सुद्धा। पण रिव्हॉल्व्हर बनवायला त्याला जेवढे प्रयत्न करावे लागले नाहीत, तेवढे प्रयत्न त्याला रिव्हॉल्व्हरला पेटंट मिळवण्यासाठी करावे लागले। त्याने अमेरिकेत पेटंटसाठी अर्ज केला, पण त्याला सांगितलं गेलं की त्याला ब्रिटनमधून एक परदेशी पेटंट मिळवावं लागेल। 1835 मध्ये तो इंग्लंडला गेला। सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी त्याच्याशी सहमत होत नव्हते, पण या बंदुकीमध्ये कोणताही दोष नव्हता आणि त्याने बनवलेली रिव्हॉल्व्हर एक महत्त्वाचा शोध होता, म्हणून त्याला पेटंट मिळालं। पुढे अमेरिकेत परतल्यावर त्याने पुन्हा पेटंटसाठी अर्ज केला आणि त्याला त्याच्या रिव्हॉल्विंग गनसाठी पेटंट मिळालं। त्याला कोल्ट आणि त्याचा मित्र पॅटरसन यांच्या नावावरून कोल्ट पॅटरसन असं नाव देण्यात आलं। आता आज जगात लांब असणाऱ्या शत्रूला मारण्यासाठी स्नायपर पासून धाडधाड गोळ्या मारणाऱ्या मशीन गन पर्यंत बंदुकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। पण आज वर्षाला 50 ते 60 हजार लोक बंदुकीच्या हल्ल्यात मारले जातात। त्यामुळे हा मानव इतिहासातील महत्त्वाचा शोध आहे की नाही, हा मोठा प्रश्नच आहे। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।